भोकरदन परिसरातील बिकानेर स्वीट्समध्ये शिळ्या केकची सर्रास विक्री, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ. केदारखेडा, प्रतिनिधी बी.के. धसाळ. भोकरदन भायत केदारखेडा सिसो, भोकरदन तालुक्यातून एक धक्कादायक आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी माहिती समोर आली आहे. भोकरदन शहर, केदारखेडा आणि राजूर परिसरातील विविध बिकानेर स्वीट्स व बेकरी दुकानांमध्ये चक्क 10 ते 15 दिवस जुने शिळे केक ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 2 दिवसांची मर्यादा, पण विक्री 15 दिवसांनंतरही. सामान्यतः कोणत्याही बेकरीमध्ये तयार करण्यात आलेला केक हा सरासरी 2 ते 3 दिवसच खाण्यायोग्य आणि चांगल्या स्थितीत राहू शकतो. त्यानंतर त्यावरील क्रीम आणि इतर साहित्य खराब होऊन बुरशी येण्याची शक्यता असते. असे असतानाही भोकरदन, केदारखेडा आणि राजूर येथील बिकानेर चालक चक्क 8-10 ते अगदी 15 दिवस जुने झालेले केक फ्रीजमध्ये ठेवून ग्राहकांना ताजे असल्याचे भासवून विकत आहेत. वाढदिवसाचा आनंद ठरतोय आजारपणाचे कारण. आजकाल लहान मुलांचे वाढदिवस किंवा इतर आनंदाच्या क्षणी केक कापण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हेच केक लहान मुले आवडीने खातात. मात्र बिकानेर चालकांच्या या नफेखोरीमुळे आणि निष्काळजीपणामुळे विषबाधा, फूड पॉयझनिंग होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शिळे आणि रासायनिक प्रक्रिया, दीर्घकाळ टिकवलेले केक खाल्ल्यामुळे उलट्या, जुलाब आणि पोटाचे गंभीर आजार जडत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. नागरिकांमधून संतापही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करावी. आम्ही ताज्या केकचे पैसे देऊनही आम्हाला 10 ते 10 दिवस जुने केक दिले जात आहेत. हा थेट आमच्या मुलांच्या आयुष्याशी चाललेला खेळ आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया एका ग्राहकाने दिली. या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन FDA कधी लक्ष देणार आणि अशा बेजबाबदार बिकानेर चालकांवर कडक कारवाई कधी होणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.